मनमोहनिया जाई काय घालती मत. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम जलसा आपला हाऊसफुल झालेला आहे, त्याबद्दल सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. आणि वरल्या रंगाला तर काय भुलायचं नाही आहे, पण आता काय झाले, वरल्या रंगाला भुलणारी सगळी परिस्थिती आजूबाजूला आहे, बरोबर आहे ना. व्हॉट्सअप आलेला आहे, मेसेंजर आलेला आहे, इन्स्टा आलेला आहे. एक स्माइली टाकले की काटाकीर होऊन जाते का. आणि हे जे प्रेम वेडे आहेत ना, रात्री 11 नंतर त्यांचा दिवस उगवतो. पहाटे 3 वाजता तो मला मेसेज टाकतो, अरे तू झोपला नाही का. मी म्हणतो तू का नाही झोपला ते सांगते. तर हे सगळं चाललेलं आहे. आपण सगळे शोधात आहोत, मुक्तीच्या शोधात आहोत. आणि आपल्याला आज आजूबाजूला एवढा सगळा द्वेष वाटला असताना प्रेम हेच अशी गोष्ट आहे, हेच असं मूल्य आहे की जे आपल्याला जगू शकेल, मानवतेला वाचवू शकेल. आणि म्हणून या सगळ्या रोज आपण आता कार्यक्रम करतो, आपण आंदोलन करतो, मेलो मेलो मेलो, मारलं मारलं मारलं, हे चालूच आहे. पण एखादा दिवस असा करावा की ज्या दिवशी प्रेमाचा जलसा व्हावा, आणि तो जलसा जिथे होतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, आम्ही प्रेमावर एवढी गाणी लिहिलेली आहेत ती बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. खूप गाणी आम्ही प्रेमावर लिहिलेली आहेत, आमची अशी राडा करणारीच गाणी लोकांना माहिती आहे. पण ही प्रेमावरची गाणी खूप लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही, पण तिकडे दुर्लक्ष आहे. म्हणून आता आपणच प्रेम जलसा सुरू करूया, दुसरं कोण सुरू करत नाही. तर आता हे सगळा दीपक दादा आहेत, बरेच मित्र आलेत आमचे. झुंड चित्रपटाला ज्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे, साकेत कानेटकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर वैभव आबनावे दिग्दर्शक आणि मोठे समीक्षक आहेत. आमचे मित्र जमीर कांबळे आलेले आहेत. अनुष्का आल्या का नाही मला दिसत नाहीये, पण बरेच मंडळी मित्रमंडळी दिसत आहेत. आमच्या युनिव्हर्सिटीच्या मॅडम आणि आमच्या मैत्रीण स्वातीताई कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोक आलेले आहेत. तर मला असं वाटतं की आता गाण्याकडे येऊया. माझे मित्र शाहीर शंतनू कांबळे, ते खरं तर आता गेले, पण त्यांनी आणि मी मिळून एक गाणं लिहिलं होतं. आणि फर्ग्युसनचे लय लोक आलेत म्हणून मला रावलं नाही, म्हणून मी आलो पुढं. कारण ते गाणं फर्ग्युसन मध्ये लय गाजलेलं आहे. कधी लिहिले ते मी सांगा. हे जुनं गाणं आहे, खूप जुनं गाणं आहे, त्यामुळे काय तसं टेन्शन घेऊ नका, कोणीच घेऊ नका. तिच्या बोलण्याचं ऐस काय सांगावं तंतर, तिच्या बोलण्याचं ऐस काय सांगावं तंतर. मनमोहनिया जाई काय घालती मत. मनमोहनिया जाई काय घालती मंतर, मनमोहनिया जाई काय घालती मंतर. आणि एकदा जर असा मंत्र मारला तर हे सगळं तंत्र वाट दिसत नाही, दिवस कळत नाही, रात्र कळत नाही. दिवस रात्र एकच प्रतिमा डोळ्यासमोर, बरोबर आहे ना. चुकीचं असेल तर क्लिअर. बॅकलाइट ऑन केला ना. तिचं बोलणं मधार जशी सावणी बरसात, तिचं बोलणं मधार जशी सावणी बरसात. मोर नाचावा बनात, मोर नाचावा बनात, तस हसन गाला. चांदन गुतत तिच्या मोकळ्या केसात, सारं चांदन गुतत. भटवाऱ्यान हलती, भटवाऱ्यान हलती, मन गुतत गुतत. सगळे कवी, सगळे शाहीर
असतं त्यावेळेला तो पहिल्यांदा तिला चंद्राची उपमा देतो का नाही? चांद तारे तोड लावूंगा. अरे शेवग्याच्या शेंगा काढू शकत नाही. भुईमुगाच्या शेंगा कुठं लागतात तुला माहिती नाही. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. असतं का हो? MH14 EY 9857 गाडी कुणाची आहे? 9481 MH14 आयुक्तांची गाडी तुमच्यामुळे अडकली आहे. बाहेर जाऊन तेवढी गाडी काढून घ्या. हां चला. भुईमुगाच्या शेंगा कुठं लागतात त्या कवीला माहिती नाही आणि अकलेचे तारे तोडतो. प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. नाजूक तुपातला साजूक शिरा खात तुम्ही प्रेम करता आणि प्रेम आम्ही बघतोय तर मालिकेमध्ये याचं लपड तिच्याबरोबर, त्याचं लपड तिच्याबरोबर, नुसती मालिका चालली. काय ती शयाना अमुक आणि तमुक काय सगळं आम्ही बघत नाही ना. आणि म्हणून आम्हाला म्हणायचं जरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण प्रेम करूया ना. नील आर्मस्ट्रॉंग नावाचा माणूस चंद्रावर गेला आणि चंद्रावर जाऊन बघितलं तर तिथं डोंगर होता, दरी होती, दगड होती. म्हणून मला म्हणायचं तिच्या रूपाची उपमा काय चांदाला देवावी. तिच्या रूपाची उपमा काय चांदाला देवावी. सारी नजर गोठती, सारी नजर गोठती, अंतकरणात भिनती. समतेशी जोडलं पाहिजे, न्यायाशी जोडलं पाहिजे. हे प्रेम क्रांतीशी जोडलं पाहिजे. ज्या काळामध्ये आपल्या बहिणीचं मुंडकं कापतो, प्रेम केलं म्हणून भाव त्या आपल्या बहिणीचं मुंडकं कापतो आणि त्या मुंडक्याबरोबर सेल्फी घेतो. किती खतरनाक समाजामध्ये आपण जगतोय लक्षात घ्या. आणि आईचं आणि बापाचं समर्थन असतं. आपल्या जीवाभावाच्या बहिणीचं मुंडकं कापणारी माणसं आपल्या देशात आहेत. इतकी विकृती ह्या जाती व्यवस्थेनं आमच्यामध्ये पेरलेली आहे. आणि म्हणून प्रेम आता इथं झुंडचे बीजेमवाले आलेले आहेत, पण मला सांगितलं पाहिजे लाखो गाणी प्रेमाची फिल्म इंडस्ट्रीमध्ये तयार झाली, पण त्या गाण्यामधून जात अदृश्य करण्यात आलेली आहे. समजून काही गोष्ट त्यांच्या प्रेमगीतामध्ये जातीचा संघर्षच येत नाही. आणि प्रेम केल्यानंतर पहिला संघर्ष जातीचाच उभा राहतो, धर्माचाच उभा राहतो. हे आम्ही रोज बघतोय. वास्तव आम्हाला दाखवत नाहीत. नागराज मंजुळ्यांच्या सारखे झुंड किंवा फॅन्ड्री किंवा सैराट सारखे चित्रपट करून आता कुठं जात चव्हाट्यावर यायला लागलेले आहे, आपल्याला दिसायला लागलेले आहे. पण आपल्याला प्रेयसीला सांगताना सांगावं लागतंय तिच्या सौंदर्याची कडी अशी मोर्चात फुलावी. तिच्या सौंदर्याची कडी अशी लढ्यात फुलावी. जाती अंताची घोषणा, जाती अंताची घोषणा तिची मुठ वळावी. जाती अंताची घोषणा तिची मुठ वळावी. जाती अंताची घोषणा तिची मुठ वळावी. तिनचा कोरी बुडून नवा पायंडा पडावा. तिनचा कोरी सोडून नवा पायंडा पडावा. मला सोबत घेऊन, मला सोबत घेऊन जीर्ण पहाड फोडावा. 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 आमच्या कलाकृती आपणास आवडल्यास आमचा नव्यान महाजलसा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या कलाकृतींना लाईक, कमेंट आणि शेअर करा.